जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत करतोय SK भाई या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही काल बघितलं असेल, न्यूज बघितली असेल, तुम्हा सर्वांना माहितच असेल की काल सकाळी ठीक 8:45 आपल्याला एक न्यूज येते आणि त्या न्यूजमध्ये सांगितलं जातंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डिप्टी CM माननीय श्री अजित पवार यांचा प्लेन क्रॅश म्हणजे विमान हादशामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, सकाळीच ते लगभग 8:10 मुंबईहून विमानामध्ये निघाले आणि बारामती या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका होत्या आणि त्यांची एक सभा होती आणि त्या सभेमध्ये त्यांना जायचं होतं. ती सभा अटेंड करण्यासाठी त्यांना जायचं होतं, चर्चा करण्यासाठी. जेव्हा बारामती विमानतळाशी जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना ते विमान लँडिंग करायचं होतं, परंतु पहिल्यांदा जेव्हा त्यांनी लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम आले बऱ्याच आणि सकाळचं वातावरण होतं, थंडीचं वातावरण होतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी धुका भरपूर होता. एअरपोर्ट दिसत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा जी लँडिंग होती ती कॅन्सल केली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचे जे वर्कर्स होते, त्या ठिकाणी जे विमानतळामध्ये काम करत होते, त्यांना सांगितलं गेलं होतं की जेव्हा हे विमानतळ लँडिंग करण्यासाठी सक्षम होईल तेव्हा आम्हाला कळवा आणि परत आम्ही या ठिकाणी येऊन लँडिंग करू. तोपर्यंत ते विमान दूर नेलं आणि फिरवून असं परत त्या ठिकाणी आणलं त्या विमानतळाशी आणि दुसऱ्यांदा ही लँडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये परत टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे क्रॅश झालं. सकाळची वेळ होती 8:45 आणि त्याच्यामध्ये 5 लोक होती आणि त्या 5 लोकांचाही त्याच्यामध्ये मृत्यू झाला. त्या विमानामध्ये अजित पवार म्हणजे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी म्हणजे SP विदीप जाधव होते आणि त्याच्यामध्ये 2 पायलट होते. कॅप्टन सुमित कपूर, दुसरी कॅप्टन लेडीज होती, कॅप्टन सांभवी पाठक, पिंकी माली, फ्लाईट अटेंडन्स ही सुद्धा होती आणि टोटल 5 माणसं होती आणि या 5 माणसांचाही जागीच मृत्यू झाला. मित्रांनो, जेव्हा हे विमान क्रॅश झालं तेव्हा त्या ठिकाणचं गावाचं वातावरण होतं आणि गावामध्ये माणसं घराबाहेर काम करत होती आणि जेव्हा हे क्रॅश झालं तेव्हा त्या गावातल्या लोकांनी ते लाईव्ह बघितलं होतं. आजकाल मित्रांनो, जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे VIP माणूस सडक हादसा असो, हेलिकॉप्टर क्रॅश असो, विमान क्रॅश असो, ह्याच्यामध्येच जास्त करून मरण पावतायत. जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचे पूर्व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा असंच झालं. सकाळीच ते निघाले घरून सुमारे 6:30 वाजता आणि ते एअरपोर्टला जात होते. एखादा CM किंवा डिप्टी CM रस्त्याने जर प्रवास करत असेल तर तो रस्ता बंद केला जातो, त्या ठिकाणच्या ज्या गाड्या आहेत त्या बंद केल्या जातात. तरीही त्यांची सडक दुर्घटनेमध्ये, सडक हादसेमध्ये त्यांचं निधन होतं. विचार करा, गाड्या बंद होत्या, रस्ता खुला होता, तरी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं. त्याच्यानंतर दुसरी घटना होती. तिन्ही सेनांचे प्रमुख जल, थल, वायू जनरल बिपिन सिंह रावत यांचंही हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचाही मृत्यू झाला. ह्याच्यानंतर ही भारतीय पब्लिक बरीच चिडली, बरेच प्रश्न विचारले सरकारला, परंतु ह्यांचंही काही झालं नाही. त्याच्यानंतर तिसरी घटना होती. गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री ह्यांचंही प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला. तर ह्याच्यानंतरही बरेच प्रश्न विचारले गेले सरकारला, पण त्यांचंही काही झालं नाही. तर मित्रांनो, बघा, जे VIP माणसं आहेत त्यांचं एकतर हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू होईल, प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू होईल, नाहीतर सडक हादशामध्ये मृत्यू होईल. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या सर्वांचे हे मृत्यू हे एकाच घटनेमध्ये कसे काय होऊ शकतात. जेव्हा अजित पवार दादांचं निधन झालं म्हणजे प्लेन क्रॅश झालं, जेव्हा त्या प्लेनमध्ये अडथळा निर्माण झाला म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम आले, तेव्हा त्यांना सिग्नल द्यायचं होतं, पण त्याही कोणत्याही प्रकारचा सिग्नल दिला नाही. तो सिग्नल असतो मेडेचा, तो सिग्नल दिला नाही आणि प्लेन क्रॅश झालं. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की टेक्निकल प्रॉब्लेम आला तरी सुद्धा त्यांनी सिग्नल दिला नाही. बरेच प्रश्न आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे पण नेते निधन पावलेत, मरण पावलेत, जे पण नेते गरीब लोकांसाठी चांगले करतायत, जे पण नेते आपल्या मराठी माणसांसाठी चांगले करण्याचा प्रयत्न करतायत,
जे पण नेते पुढे जात आहेत, म्हणजे एक एक स्टेपने पुढे जात आहेत, आणि काही लोकांना असं वाटलं की हा नेता आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो, तर अशाच नेत्यांचा मृत्यू होतो, निधन होतं, काहीतरी प्लॅन केला जातो आणि त्यांना मारलं गेले जात आहे. तर ह्याच्यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला भेटते की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या राजकारणी लाईफमध्ये, त्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टींचा प्लॅन केला असेल. पुढची कशी प्लॅनिंग असेल, इलेक्शनचं कसं प्लॅनिंग असेल, बऱ्याच गोष्टी त्यांना त्या ठिकाणी चर्चा करायची होती, पण ती अधुरी राहिली. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात की आपल्या लाईफमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचं प्लॅन करतो. लाईफला लाईफ की तरह आपण चालवू देत नाही. आपण आपल्या लाईफमध्ये बरेच प्लॅन करतो की आपण आपल्या लाईफमध्ये हे करणार आहोत, ते करणार आहोत, आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, आपल्याला इतका पैसा कमावायचा आहे, आपल्याला हे काम करायचं आहे, आपल्याला घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे. बऱ्याच गोष्टी आपण प्लॅन करत असतो आपल्या लाईफमध्ये. ज्याप्रमाणे तुमची लाईफ चालेल त्याप्रमाणे तुम्ही त्या लाईफचा आनंद घेत जगा. कारण कोणत्या ठिकाणी, कोणत्या जागी, कुठं, कधी तुमचा मृत्यू होईल, तुमचा श्वास थांबेल, तुमचं आयुष्य संपेल, तुमचं मरण होईल, तुमचं निधन होईल, हे तुम्हाला माहित नाही. हे आपल्याला अजूनही माहित नाही. आज मी इथं उभा आहे, उद्या जाऊन काही पण घडू शकतं. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये हसत आहेत, उद्या जाऊन तुमचं काही होऊ शकतं. आज तुम्ही चांगली लाईफ जगत आहात, उद्या जाऊन तुमचं काही होऊ शकतं. एका सेकंदामध्ये, एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये, एका दिवसामध्ये आपलं काहीही होऊ शकतं, कुठेही काही होऊ शकतं. त्याच्यामुळे जास्त प्लॅन करू नका. आपल्याला मानवी जन्म फक्त एकदाच भेटतो आणि जेवढी पण तुमची लाईफ आहे ती तुम्ही आनंदाने जगा. जास्त प्लॅन करू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा. सर्वांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की अजित पवार दादा यांचं निधन झालंय आणि यांच्या निधनानंतर तुम्हाला किती दुःख झालंय. कमेंट करून मला नक्की सांगा. लवकरच भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत जगा. थँक्यू.